नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. तर बघा 2025 मध्ये तलाठी भरतीची 2400 पेक्षा जास्त जागांची भरती येण्याची शक्यता आहे. तर त्याच्यामुळे आपण काय केले 2023 मध्ये तलाठी भरती जे काय 57 पेपर झाले होते. तर त्याचे आपण सिरीज चालू केले. तर त्याच्यामधला आज आपण 6 नंबरचा पेपर बघणार आहे. म्हणजे थोडक्यात काय जो 18 ऑगस्ट 2023 मध्ये तिसऱ्या शिफ्टमध्ये झाला होता. ठीक आहे बघा. त्याच्या आधी आपलं जे बघा ॲप्लिकेशन आहे सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग नावाचं. तर त्याच्यावरती बघा कंबाईनसाठी सेपरेट बॅच अवेलेबल आहे. त्याची फी ₹999 असेल. त्याचप्रमाणे एमपीएससीसाठी पण आपल्या ॲप्लिकेशनवरती ₹999 मध्ये बॅच अवेलेबल आहे. ठीक आहे बघा. तर आता आपण सरळ सेवेची बॅच सुरू करतोय. काही दिवसामध्ये तुम्हाला त्या ॲप्लिकेशनवरती अवेलेबल होऊन जाईल. ठीक आहे. चला पहिला प्रश्न बघू आता. बघा आता सरळ व्याज चक्रवाढ व्याज या चॅप्टरवरती प्रश्न काय दिले बघा. सरळ व्याजाचा 1 नंबरचा प्रश्न आहे. सरळ व्याजाच्या वार्षिक 12.5% दराने गुंतवलेली एक रक्कम 2 वर्षानंतर 8,250 इतके होते. एका वर्षासाठीचे सरळ व्याज किती आहे? तर बघा आता लक्षात घ्या इथं धड मुद्दल पण माहित नाही आपल्याला आणि सरळ व्याज पण किती आहे ते माहित नाही. ही 8,250 ची रक्कम कशी आहे तर रास म्हणजेच काय मुद्दल प्लस व्याज. त्याला आपण येते लक्षामध्ये अमाउंट म्हणतो. म्हणजे प्रिन्सिपल प्लस काय असतो इंटरेस्ट बघा. मग रास म्हणजेच काय असते बघा. रास म्हणजे काय असते इकडे मुद्दल प्लस व्याज. ठीक आहे बघा. आता बघा मुद्दल समजा आपण मुद्दल किती पकडतो 100%. आता व्याज किती मिळेल बघा तुम्हाला. सरळ व्याजामध्ये प्रत्येक वर्षी व्याज सारखंच असतं. म्हणजे पहिल्या वर्षी जर 12.5% असेल तर दुसऱ्या वर्षी पण तुम्हाला 12.5% व्याज मिळणार. मग एकूण 2 वर्षाचं व्याज किती असेल बघा तर 12.5 आणि 12.5 25%. म्हणजे इथं तुम्हाला व्याज किती मिळाले 25% व्याज मिळाले. मग मला सांगा आता हे रास जे असेल तर ती किती असेल बघा मुद्दलीच्या 100% आणि 25% बरोबर किती झाली 125%. ठीक आहे बघा आता रास माहिती आहे आपल्याला. रास किती आहे तर 8,250 आहे. रास किती झाली 8,250 125%. ठीक आहे बघा. आता विचारलंय काय तर एका वर्षासाठीचे सरळ व्याज किती? बघा आता 125% म्हणजे 8,250. एका वर्षाचं व्याज किती मिळते आपल्याला 12.5%. मग थोडक्यात काय बघा डायरेक्ट 25% घेतलं तर मग 2 वर्षाचं व्याज मिळून जाईल. मग त्याच्यामध्ये फक्त भागिले 2 करावं लागेल तुम्हाला उत्तर काढून किंवा डायरेक्ट 12.5% काढलं तरी चालते. म्हणजे थोडक्यात काय बघा बघा इथं काय 8,250 हे काय आहे तर 125%. तर मग एका वर्षाचं व्याज किती असते आपलं 12.5%. 12.5% म्हणजे किती एवढंच आहे. तिरकस गुणाकार करा. हे ह्याला गुणायचं आणि हे ह्याला गुणायचं. काय निघेल बघा x गुणिले बघा x गुणिले 125 बरोबर बघा 12.5 गुणिले 8,250 8,250 काय निघेल बघा इथं x जागेला ठेवा आणि 125 बरोबरच्या पलीकडे टाका. 12.5 गुणिले 8,250 भागिले हे 125 बरोबरच्या पलीकडे गेले छेदाला जाईल म्हणजे 125 इथे. आता भाग घालवा बघा. आता बघा आता हा शून्य जर कट केला तुम्ही तर ही 125 काय येते पूर्णांकामध्ये येते. बघा आता 125 ला 125 कॅन्सल होऊन जाईल. राहिले किती मग 825 म्हणजे आपलं किती व्याज असेल बघा एका वर्षाचा 825. म्हणजे किती असेल ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा मिक्सचर चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे बघा. हा क्वेश्चन तुम्हाला आरएसआय मध्ये बघून बघायला मिळेल बघा. तिथं आहे क्वेश्चन. काय दिले बघा ₹9 किलोग्राम बघा ₹9 किलोग्राम किमतीची किती किलोग्राम साखर ₹7 किलोग्राम किमतीच्या 27 किलोग्राम साखरेमध्ये मिसळली पाहिजे जेणेकरून मिश्रण 9.25% पर किलोग्राम 9.25 पर किलोग्राम विकून 10% नफा मिळू शकेल. आता बघा हे काढताना कसं असतं लक्षात घ्या. समजा हा प्रश्न कुठल्या टाईपचा असतो. समजा 20 किलोग्राम ₹20 किलोची साखर आपण ₹10 किलो साखरेमध्ये जर मिसळली तर ते जे मिश्रण असतं ना नफा न तोटा ह्याच्यामध्ये त्या मिश्रणाची किंमत काय असते आपण ती काढतो. म्हणजे बघा ₹20चा 1 किलोग्राम आहे आणि ₹10चा 1 किलोग्राम आहे. म्हणजे ₹30 मध्ये आपण 2 किलोग्राम घेतले. तर मग एका किलोग्राम मिश्रणाची किंमत किती आली ₹15. पण ₹15 किंमत कशी असते बघा ही ना नफा न तोटावरती असते. इथं काय दिले तुम्हाला ₹9.24 तुम्ही विकताय. पण ते कसं 10% नफ्याने. बघा लक्षात घ्या. मग थोडक्यात काय करावं लागेल आपल्याला 10% नफा वजा करावा लागेल. 10% नफा वजा करून मिश्रणाची किंमत काढावी लागेल. वजा करून मिश्रणाची किंमत. बघा मग किती निघेल बघा इथं. बघा आता 9.25% 9.24 रुपये ही रक्कम आहे ती किती असते बघा 10% नफा म्हणजे 110% रक्कम असते कशाच्या खरेदी किमतीच्या म्हणजे 110%. मग आपल्याला 100% म्हणजे तेवढं काढायचं. मग काढून घ्या. मग काय होईल बघा इकडं हे 2 शून्य जर इकडे टाकले तर काय निघेल बघा 924 भागिले किती आले 110. काय निघेल बघा इकडं 11 1 11 बघा 11 8 88 4 राहिले 11 चौक 44 म्हणजेच काय 84/10 बरोबर किती येते 8.4. म्हणजे बघा हे 8.4 काय आहे बघा
₹9 किलोची साखर आणि ₹7 किलोची साखर काही प्रमाणामध्ये मिसळल्या, तिथे काय ती समान प्रमाणामध्ये नसणार आहे, प्रमाण वेगवेगळं असणार. त्याच्यामुळे त्याची किंमत किती झाली? ₹8.4. ही रक्कम कशी असते? तर ना नफा ना तोटावरती असते. मग आता काढायचं कसं बघा मिश्रण? बघा थोडक्यात काय आता इथं बघा इथं ₹9 किलोग्रॅम मांडून घ्या. हे ₹9 आणि इकडे किती आहे? ₹7 किलोग्रॅम. ₹7 आणि याचं मिश्रण कितीचं आहे बघा तुमचं? 8.4चं आहे. ₹8.4. ठीक आहे बघा. कारण की बघा मिश्रणापेक्षा एक रक्कम जास्त मोठी असते, एक रक्कम लहान असते, लक्षात घ्या. ठीक आहे बघा. आता काय करायचं बघा? बघा 9 मधून 8.4 गेलं, खाली इकडे किती येते? 0.6 येते. आणि बघा 8.4 मधनं 7 गेले, इकडे किती आलं? 1.4 आलं. याचं फक्त गुणोत्तर काढायचं. गुणोत्तर किती निघते बघा इकडं? दोन्ही पण बघा दशांश अपूर्णांकाच्या पुढे एक एक घराणे, बरोबर आहे का? थोडक्यात काय 3 2 त्रिक 6 आणि 2 7 14 म्हणजे आपण 7 x आणि 3 x त्याचं गुणोत्तर पकडू शकतो. ठीक आहे बघा. आता मला सांगा ₹9 किलोग्रॅम ₹7 किलोग्रॅमची किती साखर आहे माहिती आपल्याला? किती? 27 किलोग्रॅम साखर आहे बघा. ₹7 किलोग्रामची किती साखर आहे? 27 म्हणजे 3x म्हणजे किती झाली बघा? 27 किलोग्रॅम. मग इथं x ची व्हॅल्यू काय निघेल बघा? x बरोबर काय निघेल? 27/3 म्हणजेच किती येते? 3 9 27 म्हणजेच 9 निघते. x ची व्हॅल्यू 9 झाली. तर मग 7x म्हणजे किती झाली बघा? 7 गुणिले 9 7 9 63. 63 किलोग्राम निघेल. म्हणजे ऑप्शन नंबर पाहिजे. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा परत नफा तोट्यावरती प्रश्न काय दिले बघा? एका वस्तूची किंमत तिच्या खरेदी किमतीच्या 96% आहे. एकूण तोटा किंवा नफ्याची टक्केवारी शोधा. आता बघा खरेदी किमतीच्या म्हटले. ठीक आहे बघा. बघा खरेदी किंमत आणि इकडं काय करा? विक्री किंमत करा. विक्री किंमत, कारण की नफा आहे का तोटा आपल्याला आणखी माहित नाही, त्यामुळे इथं मायनस का प्लस करायचं माहित नाही. बघा खरेदी किमतीच्या म्हटले बघा. च्या कुणाला इथं खरेदी किमतीच्या. खरेदीला काय करा? 100% पकडायचं. हे खरेदी समजा ₹100 आपली, ह्याच्या 96% विक्री किंमत आहे. म्हणजे विक्री किंमत किती आली? इकडे ₹96 आली. ठीक आहे. याचा अर्थ काय बघा? खरेदीपेक्षा विक्री कमी, याचा अर्थ तोटा झालाय. मग इथं वजा तोटा करा. वजा तोटा बरोबर. तोटा किती झालाय बघा? 100 मधनं 4 गेले, खाली किती झाले? 96. ठीक आहे बघा. आता विचारले काय? तर एकूण तोटा किंवा नफ्याची टक्केवारी शोधा. बघा आता इथं काय? खरेदी किंमत 100 आहे, तोटा किती? 4 आहे. 100च्या 4 किती असतो? 4% असतो. तोटा किती झाला आपल्याला? 4%. म्हणजेच काय? ऑप्शन नंबर पहिला. काय जावड नाही. ठीक आहे. 4% सॉरी 4% तोटा झाला नाही का आपल्याला? हा 4% तोटा म्हणजेच ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा कोडिंग डिकोडिंग वरचा प्रश्न आहे. काय दिले बघा प्रश्नामध्ये? इंग्रजी वर्णमाला क्रमावर आधारित एका तर्कानुसार BKRS हे DNPP बघा BKRS हे DNPP शी संबंधित आहे. त्याच तर्कानुसार LPVK बघा LPVK हे NSTH बघा NSTH शी संबंधित आहे. त्याच तर्काचे अनुसरण केल्यास UOIE हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? ठीक आहे बघा. काय दिसते पाहिजे मध्ये? बी च्या पुढे बघा AB CD 2 घरे गेले की D येते. परत बघा K च्या पुढे बघा JK LMN 3 घरे पुढे गेले की N येते. परत R च्या पुढे बघा O आता बघा P च्या पुढे काय ते QR बरोबर आहे की नाही? याचा अर्थ काय बघा? इथं P आणि R मध्ये 2चा फरक आहे, पण R च्या पाठीमागे P आहे. आता इथं बघा P च्या पुढे बघा QRS P च्या पुढे S किती क्रमांकावर? 3 क्रमांकावर आहे, पण S च्या पाठीमागे -3 ला कोण आहे? P आहे. म्हणजे ही इथं पाहिलं बघा +2 +3 -2 -3 आणि इथं पण हेच लॉजिक असतं. ठीक आहे बघा. त्यामुळे इथं काय डबल चेक करत बसायचं करा. हे इथं कुठं निघते बघा ह्याच्यामध्ये इथं U दिसतोय बघा. U च्या पुढे 2 घर जावा बघा U इथं +2 +3 -2 -3 असलं पण ठीक आहे बघा. U च्या पुढे बघा U VW इथं काय आलं? W आलं बघा. परत O च्या पुढे 3 घर जावा O PQR इथं काय ते बघा R येते. बघा WR कुठे दिसते? फक्त इथे दिसते. म्हणजे आपलं उत्तर काय झालं? ऑप्शन नंबर पाहिजे. बघा तरी पण बघा आता इथं किती आला? G आणि B आला बघा. बघा आता G च्या पुढे मोजा EFG HI 2 घरं पुढे गेले की I येते, पण I च्या पाठीमागे G आहे म्हणून -2 आणि B च्या पुढे E मोजा बघा AB CDE 3 घरं पुढे गेले की E निघते, पण E च्या पाठीमागे B असल्यामुळे -3 म्हणजे उत्तर काय ते आपलं पहिलं ऑप्शन नंबर पहिलं. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिसते बघा प्रश्नामध्ये? वंश हा यशपेक्षा 20% जलद वेगाने कार चालवतो. दोघांनीही मुझफ्फरनगरहून एकाच वेळी सुरुवात केली.
पण दुर्दैवाने वाटेत वंशची कार बिघडली आणि त्यामुळे त्याचे 2 तास वाया गेले. बघा वंश आणि कोण आहे बघा, वंश आणि यश, वंश आणि यश. आणि वंश काय म्हटले बघा, यशपेक्षा 20%, म्हणजे जिथं पेक्षा कोणाला आहे बघा, यशला आहे. त्यामुळे यशला काय पकडायचं, 100%. हा जर 100% गाडी चालत असेल ह्याच्यापेक्षा ह्याचा वेग किती 20% जास्त, म्हणजे 120%. ठीक आहे, 120%. ठीक आहे, बरं. चला परत पुढे काय असते बघा. हा 2 तास वाया गेले. जर दोघेही एकाच वेळी दिल्लीला पोहोचले आणि मुझफ्फरनगर व दिल्ली दरम्यानचे अंतर 150 किलोमीटर असेल तर वंशचा वेग शोधा. ठीक आहे बघा. आता लक्षात घ्या, इथे बघा लक्षात, आता वंश आणि यशचा वेग किती आहे ते तर माहित नाही आपल्याला. ठीक आहे बघा, पण 150 किलोमीटर अंतर आहे बघा. आता हा झाला वेग, हे ठीक आहे बघा, वेग काय 120 आणि 100 नाही, पण टक्केवारीमध्ये घेतला आपण. मग त्याचा फक्त काय करायचं बघा, ह्याचा रेषी किती असेल बघा, 20 100 आणि 20 20 असेल. ठीक आहे बघा. वेगाचा जर गुणोत्तर हा असेल ना, तर वेळेचं गुणोत्तर काय असेल बघा, मग हे उलट होतं. 5 असते म्हणजे इकडे 5 x येईल आणि इकडे 6 x येईल. ठीक आहे. आणि बघा आता दोघांच्या, बघा दोघ जण एकाच वेळेत निघालेत, पण वंशची काय थोडक्यात काय, गाडी खराब झाल्यामुळे काय झालं, ते दोघं एकाच वेळेला पोहोचले. याचा अर्थ काय, दोघांच्या वेगामध्ये 2 तासाचा फरक त्याने दिलाय. 2 तास वाया गेले तरी पण ते एकाच टायमाला पोहोचले. याचा अर्थ काय, वंश हा 2 तास फास्ट जातोय. बघा मग आता दोघांच्या वेळेमधला इथं गुणोत्तरामध्ये फरक किती, x आहे, पण तो संख्येमध्ये किती आहे बघा, तर 2 तास आहे. 2 तास. ठीक आहे बघा. आणि विचारलं काय, वंशचा वेग किती आहे, मग वंशला ते अंतर पूर्ण करा किती वेळ लागते बघा, 2 गुणिले 5 बरोबर बघा, x व्हॅल्यू किती झाली, 2 झाली. मग 5 गुणिले 2, 5 दुने किती झाले, 10. 10 वेग आहे त्याचा. बरोबर आहे का. मग 150 किलोमीटर अंतर पूर्ण करायचं असेल, 150 किलोमीटर अंतर पूर्ण करायचं असेल, हे झालं अंतर, आणि त्याला वेळ किती लागतोय बघा, तर 10 तास वेळ लागतोय. अंतर भागिले वेळ केले की बरोबर काय असतो, वेग निघतो. मग 150 किलोमीटरला किती वेळ लागते, 10 तास. त्याचा वेग किती असेल बघा, तर 15 किलोमीटर पर आवर. 15 किलोमीटर पर आवर. कुणाचा, तर वंशचा. आणि जर यशचा जर विचारला तर यशला बघा 150 किलोमीटर अंतर पूर्ण करायला बेसक्क 12 तास लागतात. मग त्याचा वेग काय होईल, 15 किलोमीटर पेक्षा कमी आहे. ठीक आहे. बघा मग आपलं उत्तर काय निघेल, ऑप्शन नंबर दुसरा, 15 किलोमीटर पर आवर. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा, टाइम अँड वर्कवरचा प्रश्न आहे. काय दिले, ए बी आणि सी हे एक काम अनुक्रमे 15 10 आणि 30 दिवसात करू शकतात. दर तिसऱ्या दिवशी बी आणि सी यांची मदत घेतल्यास ए किती दिवसात ते काम करू शकेल. बघा आता आधी बघा इथं लिहा, ए बी आणि सी त्यांनी स्वतंत्रपणे जर काम केलं तर काय निघते बघा, 15 दिवसामध्ये, 10 दिवसामध्ये आणि 30 दिवसामध्ये करू शकतात. ठीक आहे बघा. आता 15 10 आणि 30 चा लसावी किती असतो बघा, तर 30 असतो. ठीक आहे बघा, 30 असतो. मग इथं काय करायचं आपण बघा, एकूण काम किती पकडायचं आपण, तर 30 रुपयाचं काम पकडायचं. ठीक आहे बघा. आणि हे लागणारे त्यांना दिवस आहेत वैयक्तिक, जर सेपरेट काम केलं. ठीक आहे बघा. आता 30 रुपयाचं काम ए हा 15 दिवसात करत असेल तर त्याला दिवसाला पेमेंट किती मिळेल बघा, हे वेतन लिहिलं. वेतन किती मिळेल बघा त्याला, 15 दुने 30 2 रुपये. बी ला किती मिळेल, 10 31 3 रुपये. आणि सी ला किती मिळेल, 30 31 1 रुपये. ठीक आहे बघा. चला हे झालं वेतन. आता बघा पुढे काय घेतले बघा, तर काय दिले, दर तिसऱ्या दिवशी बी आणि सी यांची मदत घेतल्यास एक दिवसात ते काम करू शकतो. म्हणजे सुरुवात काय बघा, ए हा पहिले 2 दिवस एकटा काम करतोय, तिसऱ्या दिवशी परत ह्या दोघांना घेतोय, परत चौथ्या आणि 5व्या दिवशी एकटा काम करतोय, परत काय करतोय, ह्या दोघांना घेतोय थोडक्यात. मग एने काय केलं बघा, पहिल्यांदा एकट्याने काम केलं पहिल्या दिवशी, परत दुसऱ्या दिवशी पण एकट्याने काम केलं, तिसऱ्या दिवशी काय केलं बघा त्याने, ह्या दोघांना पण एकत्र केलं. एकत्र घेतल्यानंतर किती रुपयाचं काम होते बघा, 3 आणि 2 5 आणि 1 6 रुपयाचं काम पूर्ण होते 3 दिवसामध्ये. 3 दिवसामध्ये काम किती झालं बघा, 6 आणि 2 8 आणि 2 10 रुपयाचं. बरोबर आहे. काम किती पूर्ण करायचं आपल्याला, 30 रुपयाचं. मग पहिल्या 3 दिवसामध्ये 10 रुपयाचं काम झालं, परतच्या 3 दिवसामध्ये 10 रुपयाचं, आणि परतच्या 3 दिवसामध्ये 10 रुपयाचं, असं एकूण 30 रुपयाचं काम कंप्लीट झालं. किती दिवस लागले बघा, ह्याला लागले 1 2 3 दिवस, ह्याला पण 3 दिवस, आणि ह्याला पण 3 दिवस. मग 3 आणि 3 6 आणि 3 9 दिवसामध्ये काम कंप्लीट होते. म्हणजे आपलं उत्तर येते ऑप्शन नंबर 5. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा अल्फाबेट सिरीजवरचा प्रश्न आहे. काय दिले बघा याच्यामध्ये, इंग्रजी वर्णक्रमानुसार असलेल्या दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय आले पाहिजे. बघा आरच्या पुढे वाय कधी येते बघा, ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू, म्हणजे 5 घरं पुढे गेले की डब्ल्यू येते, अधिक 5 केले की. चला डब्ल्यूच्या पुढे बघा, हा इकडं एम आणि टी मध्ये बघा, एम एन ओ पी क्यू आर एस टी. एमच्या पुढे बघा इथं 7 घरं गेले पुढे की काय येते, टी येते. म्हणजे याचा अर्थ काय बघा, वायच्या पुढे आपल्याला थांबा एक मिनिट, ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय. वाय म्हणजे इथं पण तुम्ही 7 घरं पुढे गेला बघा, 7 घरं. ठीक आहे बघा. आता वायच्या पुढे 7 घरं काय निघेल बघा, वाय झेड.
परत ए बी सी डी ई आणि एफ म्हणजे एफ निघेल इथं. ठीक आहे भाई, एफ निघाला. बघा आता एफच्या पुढे 7 नंबरला एम असणार आहे. एफ एफ GHIJKLM बरोबर, आपलं बरोबर ते एफ येते. ठीक आहे, पहिल्या अक्षराचा विषय संपला. आता दुसरं अक्षर मोजा. बघा काय निघेल बघा. आता एक्स पासून बी कडे मोजा. एक्सच्या पुढे काय निघेल बघा. YXYZAB. बघा 2 नंबरचा अल्फाबेट हे 4 घराने पुढे सरले. किती? +4 केल्यानंतर. बघा इथं परत एकदा चेक करा. जे पासून एन बघा. जेच्या पुढे बघा जे KLMN बरोबर. जे पासून 4 घरं पुढे गेले की एन आलेला इथं +4 केले की. ठीक आहे, मग आता बीच्या पुढे 4 घरं गेले तर काय निघेल बघा. बीच्या पुढे AB CDEF परत एफ निघतोय बघा इथं. आणि एफच्या पुढे 4 घरं गेली बाई एफ GHIJ बरोबर. एफच्या पुढे 4 घरं गेली की जे आला. म्हणजे एफ उत्तर कुठे येते बघा. ऑप्शन नंबर 4 मध्ये येते. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. आता बघा सिलॉगिझम चॅप्टर वरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये. दिलेली विधाने आणि निष्कर्ष लक्षपूर्वक वाचा. विधानांमध्ये दिलेली माहिती ही सामान्यपणे ज्ञात तथ्यांपेक्षा वेगळी असल्याचे आढळले तरी ती सत्य आहे हे गृहीत धरून दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणता निष्कर्ष दिलेल्या विधानांची तर्कसंगत आहे हे ठरवा. बघा आता विधाने काय दिलेत बघा. सर्व मोबाईल्स लॅपटॉप्स आहेत. बघा सर्व मोबाईल्स काय दिले बघा. लॅपटॉप्स आहेत. चला परत काय दिले बघा. सर्व लॅपटॉप्स हेडफोन्स आहेत. पहा सर्व लॅपटॉप हेडफोन्स आहेत. चला परत आता काय दिले बघा. आता निष्कर्ष बघा. निष्कर्ष दोन्ही कसे आहेत बघा. होकारार्थी आहेत. होकारार्थी निष्कर्षाचं उत्तर आपण फक्त एवढ्या डायग्रामवर काढू शकतो. या डायग्रामला काय म्हणतो आपण. स्टँडर्ड डायग्राम. चला आता पहिला निष्कर्ष काय दिले बघा. काही लॅपटॉप्स हेडफोन्स आहेत. बघा काही लॅपटॉप्स हेडफोन्स आहेत का बघा. सर्वच्या सर्व लॅपटॉप हेडफोन असल्यामुळे ह्याच्यातला काही लॅपटॉप हेडफोन आहेत का. आहेत बघा. लॅपटॉपचा तुम्ही कुठला तरी पार्ट समजा कापून काढला. इथला काढा किंवा आतला काढा. कारण की मोबाईलचा सुद्धा पार्ट हा लॅपटॉपचाच पार्ट आहे. कुठला जरी काढला तरी तो हेडफोन आहे का तर आहे. म्हणजे थोडक्यात कसं असतं बघा लक्षात घ्या. ह्याला आपण काय म्हणतो सबअल्टर्न. म्हणजे बघा एखाद्या वर्गातले जर सर्व विद्यार्थी पास असतील. 100 विद्यार्थी 100 विद्यार्थी जर पास असतील आणि त्या 100 विद्यार्थ्यांमधले आपण काय केलं 2 विद्यार्थी निवडले. कुठले रँडमली हात घातला आणि 2 विद्यार्थी आपण त्यातनं बाजूला काढले तर ते दोन्ही विद्यार्थी काय असतात तर पास असतात. लक्षात येते. त्यामुळे काय असतं सर्व विद्यार्थी सर्व ए हे बी असल्यामुळे काही ए हे बी असतात. हे विधान काय असतं निष्कर्ष आपला बरोबर निघतो. ठीक आहे, त्याला आपण सबअल्टर्न म्हणतो. त्याच्यामुळे बघा सर्व लॅपटॉप हेडफोन असल्यामुळे काही लॅपटॉप हेडफोन आहेत का तर आहेत. तर त्यामुळे पहिलं बरोबर आहे. दुसरं बघा काही लॅपटॉप्स मोबाईल आहेत. बघा काही लॅपटॉप्स मोबाईल आहेत का आहेत बघा. लॅपटॉपचा हा एवढा जो पार्ट आहे तो काय आहे तर मोबाईल आहे. त्यामुळे दुसरं पण बरोबर आहे. मग काय निघेल बघा इथं. निष्कर्ष 1 आणि 2 हे दोन्ही तर्कसंगत आहेत. ऑप्शन नंबर 3. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. आता बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये. बघा खालील अक्षर समूहांच्या जोड्यांपैकी 3 विशिष्ट प्रकारे समान आहेत आणि म्हणून एक गट तयार करतात. त्या गटात न बसणारी अक्षर समूहांची जोडी निवडा. बघा काय दिसतंय बघा ह्याच्यामध्ये. जी बघा आता डी पासून जे बघा ABCD EFGHIJ बरोबर आहे का. डी पासून या साईडला 6 घरं आले की काय येते बघा जे येते. आणि ए पासून बघा ABCDEFGH हा 7व्या क्रमांकावर येते. ठीक आहे बघा कुठे या साईडला असं गेले की 7व्या क्रमांकावर येते. ठीक आहे, चला परत आता ओ पासून व्ही बघा इथल्या इथेच लगे. ओ पासून ओ बघा सॉरी आर पासून एक्स बघा OPQR STUVWX म्हणजे आर पासून 6 घरं या साईडला गेले की एक्स येते. आता ओ पासून व्ही मोजा OPQRSTUV ओ पासून 7 घरं गेले या साईडला की काय निघते बघा व्ही निघते. 6 आणि 7 बरोबर 6 7. ठीक आहे बघा. चला परत आता व्ही पासून सॉरी आर पासून व्ही मोजा बघा OPQR STUV बघा आर पासून जर व्ही पकडला आपण तर तो 4 घरच निघतोय. आणि पी पासून टी मोजा बघा PQRST बघा पी पासून टी हा किती घर निघतोय तर 4 घर निघतोय या साईडला. चला परत आता के पासून क्यू मोजा बघा के पासून पुढे बघा LMNOPQ म्हणजे के पासून बघा 6 घर इकडे आले की काय निघते क्यू निघते. आणि एच पासून बघा HIJKLMNO बरोबर. एच पासून 7 घर अलीकडे आली काय निघते इकडे ओ निघते. म्हणजे काय निघेल बघा इकडे 6 7 6 7 6 7 म्हणजे ऑप्शन नंबर 2 निघेल.
कटात न बसणारी कुठले ते ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा चक्रवाढ व्याजावरचा प्रश्न काय दिले बघा. जर स्वर्णाने चक्रवाढ व्याजाच्या वार्षिक 10% दराने 2 वर्षांसाठी 8,000 रुपये या रकमेचे कर्ज घेतले, त्यानंतर कर्ज फेडण्यासाठी 2 वर्षांच्या शेवटी तिला भरावी लागणारी रक्कम किती असेल? म्हणजे एकूण चक्रवाढ कसं घेतलं आपण? चक्रवाढ व्याजाने घेतले. ठीक आहे. आणि रक्कम म्हणजे कशी आपल्याला मुद्दल प्लस व्याज आपल्याला विचारलं त्यांनी. ठीक आहे बघा. रास किती भरावी लागेल आपल्याला. मग आता बघा काय करावं लागेल बघा इथं. 2 वर्षाचं विचारल्यामुळे बघा लक्षात घ्या कधी कसं असतं. समजा आता बघा 10% पहिल्या वर्षी आपल्याला 10% व्याज जर किती आपल्याला 10% पहिल्या वर्षी आपण 10% भरले. ठीक आहे बघा. आता दुसऱ्यावर बघा ही इकडे झाली मुद्दल. ठीक आहे. त्या मुद्दलीला पहिल्या वर्षी आपण 10% भरले, दुसऱ्या वर्षी पण आपण किती भरले? इकडे 10% भरले. ठीक आहे. व्याज भरला आपण 10%. चक्रवाढ व्याजामध्ये हे झालं सरळ व्याज. चक्रवाढ व्याजामध्ये किती असतं? सेम हे 10% असतं. पण पहिल्या वर्षीचं जे 10% व्याज असतं ना ते न भरल्यामुळं ह्या 10% ह्या 10 रुपयावरती पण तुम्हाला 10% व्याज भरावं लागतं. आता मला सांगा 10%चा 10% किती असतो? तर बघा इथं फक्त एक पॉईंट अलीकडे द्यायचा ₹1 झाला. म्हणजे 1% आला. इकडे किती आला? 1%. हे झालं तुमचं चक्रवाढ व्याज. सरळ व्याज म्हटलं तर 10 आणि 10 20% येते. चक्रवाढ व्याज म्हटलं तर 10 आणि 10 20 आणि 21% येतं. मग थोडक्यात काय 8,000 चा तुम्ही डायरेक्ट 21% काढला तरी चालतो. म्हणजे बघा कसं येते लक्षामध्ये बघा इथं 8,000 रुपये ह्या रकमेचा डायरेक्ट आपण किती काढला? 21% म्हणजे किती निघेल बघा इथं. म्हणजे 21% काढला तर काय निघेल तुम्हाला डायरेक्ट व्याज निघेल आणि तुम्हाला व्याज फक्त 8,000 मध्ये ऍड करा किंवा डायरेक्ट 121% काढा म्हणजे मुद्दल प्लस व्याज डायरेक्ट अमाऊंट निघून जाईल. कसंही करा बघा काय निघेल इकडं. पहा इथं डायरेक्ट आपण 121% काढू. येते लक्षामध्ये बघा म्हणजे व्याज झालं तुमचं 21% आणि मुद्दल झाली 100% म्हणजे एकूण 8,000चं 121%. ठीक आहे. किती निघेल बघा. ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले. 121 ला 8 निघून बघा. 121 ला 8 निघून आपण 8 एके 8 परत 8 दोन्ही 16 हातचा आला एक 8 एके 8 आणि 1 9 म्हणजे 968 आणि इकडे हा शून्य जो एक्स्ट्रा राहिला तो इथे देऊन टाका म्हणजे 9,680 मुद्दल प्लस व्याज म्हणजे 8,000 व्याज आणि 8,000 मुद्दल 1,680 व्याज म्हणजे एकूण 9,680 रुपये भरावे लागतील. ठीक आहे. चला आणि बरं फॉर्म्युला जायचं म्हणलं तर काय निघेल बघा. इथे काय निघेल बघा 8,000 गुणिले बघा इथे काय निघेल किती किती टक्के व्याज दर आहे 10% म्हणजे 110/100 गुणिले 110/100 एवढं जरी केलं तर डायरेक्ट काय निघते. हा फॉर्म्युला कसा असतो? चक्रवाढ व्याजाची रास. ह्याच्यामधनं फक्त मायनस जर तुम्ही मुद्दल केली तर काय निघते? चक्रवाढ व्याज निघतं. ठीक आहे बघा. मग इथं सेम तेच आहे काय. चला मग काय निघेल बघा इकडं. या शून्याला हा शून्य गेला. परत ह्या शून्याला हा शून्य गेला. ह्या शून्याला हा शून्य गेला. परत ह्या शून्याला हा शून्य गेला. मग काय निघेल बघा 11 गुणिले 11 बरोबर झाले 121 आणि बरोबर परत गुणिले 80 म्हणजेच 8 ने गुणा सेम तेच आहे बघा 180 गुणिले 8 आता आपण केले किती निघणार 9,680. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा अल्फाबेट सिरीज वरचा प्रश्न आहे. काय दिले बघा याच्यामध्ये. दिलेल्या अक्षर मालिकेचा संदर्भ घ्या आणि त्यानंतर दिलेल्या प्रश्नाचे उत्तर द्या. बघा येथे अशी किती व्यंजने आहेत ज्यांच्या बघा व्यंजने आहेत म्हटले व्यंजने आहेत ज्यांपैकी प्रत्येकाच्या ताबडतोब आधी एक स्वर येतो. इथं काय म्हटले आधी एक स्वर येतो आणि ताबडतोब नंतर देखील एक स्वर येतो. इथं पण एक स्वर येतो. आणि त्यामुळे ही व्यंजने किती आहेत ती विचारली आपल्याला. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात काय स्वर व्यंजन स्वर असा हे फॉलो झालं पाहिजे बघा. बरं स्वर कुठले कुठले असतात बघा. ए ई आय ओ यू हे ए टू झेड मध्ये 5 स्वर असतात. ठीक आहे बघा. चला मग आता इथं इथं यू हा स्वर आहे बरोबर आहे का. पण स्वर नंतर व्यंजन पाहिजे. ए हे व्यंजन आहे का नाही. ए हे काय स्वर आहे. बरं चला इथं परत एक स्वर आला स्वर व्यंजन पण इथं परत व्यंजन आले. ठीक आहे. आता परत इथं ओ काय दिसतोय बघा तुम्हाला. ओ हा स्वर दिसतोय. ठीक आहे. स्वर नंतर बी हा झाला व्यंजन पण परत एल हे काय झाले व्यंजन आले. बघा इथं आय बघा इथं आय एम ई निघते बघा. आय झाला स्वर. ठीक आहे बघा. स्वर नंतर एम झाला व्यंजन आणि परत ई काय झाला बघा स्वर. म्हणजे बघा 5 स्वर सोडून बाकीचे सगळे काय असतं व्यंजन असतं. ठीक आहे बघा. बघा मग आय एम ई इथे आला. ठीक आहे बघा परत चला ईच्या पुढे डब्ल्यू हा एफ झेड टी वाय ए ई आय ओ यू. ठीक आहे बघा झालं एवढं निघते बघा आय एम एफ आय एम ई म्हणजेच ऑप्शन नंबर 2 एकच निघते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा आता नळ टाकीवरचा प्रश्न आहे. काय दिले बघा प्रश्नामध्ये. 2 पाईप स्वतंत्रपणे अनुक्रमे 20 तास आणि 30 तासात एक टाकी भरू शकतात. ठीक आहे बघा. आपण 2 पाईप काय पकडू ए आणि बी पकडू. एक जण काय करते 20 तासामध्ये भरते आणि एक जण 30 तासामध्ये भरते. ठीक आहे. चला परत काय दिले बघा. टाकी भरण्यासाठी दोन्ही पाईप सुरू केले जातात.
बरं आता टाकी भरण्यासाठी दोन्ही पाईप सुरू केले जातात. बरं आता 20 आणि 30चा मला सांगा लसावी किती असतो बघा 60 असतो. ठीक आहे बघा. आणि हे 20 तास आणि हे 30 तास आहे. बरोबर आहे का? मग आपण काय हे 60 म्हणजे काय पकडलं बघा एकूण टाकीची क्षमता बघा. एकूण टाकी किती लिटरची आहे बघा तर 60 लिटरची टाकी. 60 लिटरची टाकी आपली. ठीक आहे बघा. बरं आता 60 लिटर टाकी ए हा 20 तासात भरतो तर तो एका तासात किती भरणार आहे बघा 20 × 60 3 लिटर. किती भरणार आहे 3 लिटर. आणि ते 60 बघा बी हा 30 तासामध्ये भरतोय तर तो एका तासामध्ये 30 दोन्ही 60 म्हणजे 2 लिटर टाकी पाणी भरणार एका तासामध्ये. ठीक आहे बघा आता काय म्हटलंय बघा हा तर टाकी भरण्यासाठी दोन्ही पाईप सुरू केले जातात परंतु टाकीचा 1/3 भाग भरल्यावर टाकी गळू लागते. ठीक आहे बघा आता थोडक्यात काय सुरुवातीला हे दोन्ही नळ आपण चालू केले आणि 1/3 भरल्यानंतर आता मला सांगा त्या 60चा 1/3 किती असतो बघा 60चा किती 1/3 किती आला बघा तर 3 1 3 3 2 6 म्हणजे 20 लिटर 20 लिटर टाकी भरल्यानंतर काय तर टाकी गळू लागते. ठीक आहे बघा ज्यामुळे दोन्ही पाईप्स मधून पुरवठा होणाऱ्या पाण्याचा 1/3 भाग बाहेर पडतो. ठीक आहे बघा. तर टाकी भरण्यासाठी एकूण किती वेळ लागेल. ठीक आहे बघा आता सुरुवातीला आपण एक लक्षात घ्या ह्यातली 20 लिटर टाकी तर भरली 20 लिटरचा तर काही विषय नाही. ठीक आहे बघा 20 लिटर टाकी भरून गेली आता राहिली किती बघा 40 लिटर. बरोबर आहे का 1/3 टाकी भरली बघा 1/3 टाकी भरली 1/3 टाकी भरली म्हणजे थोडक्यात किती भरली बघा आपण एकूण 20 लिटरची टाकी भरली. हे किती तासामध्ये बघा आता मला सांगा 20 लिटर टाकी भरा किती वेळ लागणार दोन नळांना 3 दोन्ही बघा एका तासामध्ये दोन्ही नळ काय करतात 3 आणि 2 5 लिटर पाणी भरतात. बरोबर आहे का मग हे 20 लिटर पाणी भरा त्यांना किती वेळ लागला बघा तर 20/5 किती तर किती निघते बघा 4 तास लागते. म्हणजे 4 तासामध्ये त्यांनी हे 20 लिटर भरून टाकलं. आता आपला प्रश्न कुठं राहिला 40 लिटरचा 40 लिटर मध्ये प्रॉब्लेम काय झाला आता 40 लिटर भरायचे राहिले पण काय झाले बघा आता टाकीमध्ये जेवढं पाणी पडतंय त्याच्यामधलं काय होतंय बघा 1/3 भाग बाहेर पडतोय कशातनं या छिद्रामध्ये इथे एक छिद्र किंवा नळ आहे समजा आपण या नळात काय होते जेवढं टाकीत पाणी पडते टाकीत पाणी किती पडते बघा दोन्ही नळाकडनं 3 आणि 2 5 लिटर ह्याच्यातनं 3 पडते ह्याच्यातनं 2 पडते पण ह्यातलं काय होतं 1/3 बाहेर निघून जाते. म्हणजे बघा लक्षात घ्या 5 लिटर मधलं काय होते बघा 1/3 5चा 1/3 बाहेर निघून गेला 2/3 म्हणजे 5 लिटर मधलं 1/3 जर निघून गेला ह्याच्यातनं तर राहिले किती मग 2/3 2/3 पाणी 5 लिटरचे शिल्लक राहते म्हणजे किती येते बघा इकडं 5 दुनी 10 10/3 10/3 पाणी टाकीत पडत राहते. आता भरायचं शिल्लक किती राहिले बघा 40 लिटर 40 लिटर भरायचे कितीने भरायचे आपल्याला 10/3 लिटरने दर तासाला मग किती वेळ लागेल बघा इकडं आता बघा हे 40ला 40 ठेवा हे 10/3 मधला 3 वरती निघून जाईल वरती जाईल आणि मग उलट होईल आणि खाली काय छेद येईल 10 काय निघेल बघा इथं मग शून्याला शून्य कॅन्सल झाला आणि 4 त्रिक 12 ठीक आहे बघा मग इथं लागले 12 तास पण आपल्याला विचारले काय त्यांनी तर बघा टाकी बनण्यासाठी एकूण किती वेळ लागेल पूर्ण टाकी उर्वरित टाकी म्हटलेलं नाही त्यांनी मग हे 4 तास आणि हे 12 तास म्हणजे एकूण 16 तास वेळ लागेल. डायरेक्ट लगेच 12 तासाला टिक मार्क करायची नाही उर्वरित विचारलं असतं तर 12 तास आला असतं. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू आता बघा आता काय दिले बघा जर 16 सफरचंदांची किंमत 144 रुपये असेल तर 23 सफरचंदांची किंमत किती असेल काय नाही बघा 16ची किंमत किती आहे तर 144 आहे आणि 23 ची किती आहे तर x आहे काय नाही तिरकस गुणाकार करायचे ह्याला गुणायचं ह्याला गुणायचं बघा x गुणिले 16 काय निघेल बघा x गुणिले 16 बरोबर 23 गुणिले 144 23 गुणिले 144 मग काय करायचं x जागाला ठेवायचा आणि 16 जो आहे तो बरोबरच्या पलीकडे टाकायचा मग काय निघेल बघा 23 गुणिले 144 भागिले 16 काय निघेल आता चला भाग घालवायचा बघा 4 ने भाग घालवा 4 चौक 16 4 त्रिक 12 आणि 2 14 4 सक्क 24 परत काय निघेल बघा 4 1 4 4 9 36 मग 23 गुणिले 9 किती निघते बघा 23 गुणिले 9 बघा 9 त्रिक 27 9 दुने 18 आणि 2 20 म्हणजे 207 रुपये बरोबर आहे का 207 म्हणजे ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू आता बघा आता काय दिले बघा प्रश्नामध्ये खालील अक्षर समूहांच्या जोड्यांपैकी 3 विशिष्ट प्रकारे समान आहेत आणि म्हणून एक गट तयार करतात तर त्या गटात न बसणारी अक्षर समूहांची जोडी निवडा. बघा आता काय निघते बघा एच च्या पुढे के कुठे बघा एच आय जे के म्हणजे एच च्या पुढे 3 घरं गेले की के निघते चला आय च्या पुढे बघा आय जे के एल आय च्या पण परत पुढे 3 घरं गेली काय निघते एल निघते बरं इकडे आर आणि यू मध्ये बघा ओ पी क्यू आर एस टी यू बघा आर च्या पुढे परत 3 घरं गेले की यू निघते आणि एस च्या पुढे बघा एस टी यू व्ही म्हणजे एस च्या पण पुढे 3 घरं गेले की व्ही निघते
चला आता सीच्या पुढे बघा ABC DEF. सीच्या पुढे परत 3 घरे गेली की काय निघतं F निघते आणि डीच्या पुढे बघा ABCD EFG. डीच्या पण पुढे परत 3 घरे गेली की G निघते. म्हणजे बघा हे 3 तर सेम आले उत्तर ह्याचे असणार 4 नंबर तरी चेक करा. व्हीच्या पुढे बघा UV WX. व्हीच्या पुढे 2 घरे गेली की X निघते. याला आपल्याला पाहिलं काय सगळीकडे 3 3 3 3 पाहिजे. याचा अर्थ आपलं उत्तर येते ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. डब्ल्यूच्या पुढे वाय जर बघितलं तर WXY हे पण 2नीच पुढे पळते. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तराला ऑप्शन नंबर 4 गटातनं बसणार. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा अल्फाबेट सिरीजवरचा प्रश्न काय दिले बघा. दिलेली मालिका तार्किकदृष्ट्या पूर्ण करण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या जागी काय आले पाहिजे. ठीक आहे बघा. आता ए च्या पुढे डी बघा कधी निघते ए BCD. 3 ने पुढे 3 घरं पुढे गेली की डी आला. आता डीच्या पुढे बघा ABCD EFG. डीच्या पण परत पुढे 3 घरे गेले की जी आला. आता जीच्या पुढे 3 घर जावा EFG HIJ इथं काय आला जे आला. ठीक आहे बघा आता जे इथं आहे इथं नाही फक्त. ठीक आहे. चला परत आता डब्ल्यूच्या पुढे बघा डब्ल्यूच्या पुढे यू आला WUV. आता उलट मोजलंय बघा. ठीक आहे बघा एसच्या इकडे यू कधी येते बघा एस TU बघा एसच्या पुढे 2 घरं गेले की यू आलाय म्हणजे थोडक्यात काय यूच्या पाठीमागे 2 घरं गेले की एस येते. यूच्या पुढे बघा STU VW म्हणजे यूच्या पुढे परत 2 घरं गेले की डब्ल्यू येते म्हणजे थोडक्यात काय डब्ल्यूच्या 2 घरं पाठीमागे गेले की यू येते. बघा आता एसच्या पाठीमागे इकडे काय निघेल बघा मग बघा इथं एसच्या पाठीमागे 2 घरं गेले तर काय निघते बघा QOPQRS बघा इथं काय निघेल क्यू निघेल. बघा क्यूच्या पुढे बघा 2 घरं OPQ R आणि S बरोबर क्यूच्या पुढे 2 घरं गेले की S निघते. म्हणजे इथं JQ निघाला बघा JQ कुठे इथे म्हणजे उत्तर निघते आपला ऑप्शन नंबर 3. आणि संख्या जर बघितली बघा 5 आणि 5 10 10 आणि 7 17 म्हणजे बघा 5 10 17 म्हणजेच काय इथं 5 ने वाढले इथं 7 ने वाढले म्हणजे इथं आता किती वाढणार आहे 9 ने वाढेल म्हणजे 17 आणि 9 किती झाले 26. म्हणजे बघा काय निघते इकडं JQ 26 म्हणजे ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा बॉड मासवरचा प्रश्न काय दिले बघा. जर प्लस म्हणजे वजा असेल वजा म्हणजे गुणिले असेल गुणिले म्हणजे भागिले असेल आणि भागिले म्हणजे अधिक असेल तर दिलेल्या समीकरणामध्ये प्रश्नचिन्ह जागी येऊ शकणारा पर्याय निवडा. बघा 34 इथं 2 लिहा परत 6 आणि काय 12. ठीक आहे. चला आता गुणिले म्हणजे काय दिले बघा गुणिले कुठे गुणिले म्हणजे भागिले इथं भागिले करून टाका. चला अधिक म्हणजे काय अधिक म्हणजे वजा इथं वजा लिहून टाका. परत भागिले म्हणजे अधिक म्हणजे इथं अधिक देऊन टाका आणि आता ब्रॅकेट देऊन टाका इथं ब्रॅकेट बसले. ठीक आहे बघा आता क्वेश्चन सॉल्व्ह करा. बघा 34 भागिले 2 किती आला 17 2 34 वजा 6 अधिक 2. ठीक आहे बघा. आता चला 17 आणि 12 किती झाले बघा अधिक अधिकची बेरीज करा. 17 आणि 2 19 आणि 10 29 29 वजा 6 म्हणजे किती निघते बघा 23 23 आणि 6 29 येते. ठीक आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 3 आला 23. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा टाइम डिस्टन्स स्पीडवरचा प्रश्न काय दिले बघा. एका कारने एकूण 600 किलोमीटर प्रवास केला 1/3 अंतर 60 किलोमीटर वेगाने पार केले. ठीक आहे बघा. आता 1/3 म्हणजे काय असतं बघा 600चा 1/3 किती आला तर 200 आला. ठीक आहे बघा 200 किलोमीटर अंतर तिने कितीने पूर्ण केले तर 60 किलोमीटर पर आवर वेगाने पूर्ण केले. तर उर्वरित अंतर 90 किलोमीटर पर आवर वेगाने पार केले तर संपूर्ण अंतर पार करण्यासाठी लागणारा वेळ किती असेल. थोडक्यात काय बघा 200 किलोमीटर अंतर तिने कितीने पूर्ण केले 60 ने पूर्ण केले. आधी काय बघा उरलेलं 400 किलोमीटर अंतर तिने कितीच्या स्पीडने केले तर 90च्या स्पीडने केले. तिला एकूण लागलेला वेळ किती विचारले म्हणजे हे काय अंतर आहे आणि अंतर भागिले हे काय बघा हा खाली तुमचा काय वेग आहे अंतर भागिले वेग म्हणजे काय असतो वेळ निघतो. ऍडिशन केली की वेळ निघून जाते. काय निघेल बघा इकडं बघा 0ला 0 गेला. ठीक आहे बघा इकडे परत ह्या 0ला 0 गेला. ठीक आहे बघा काय निघते बघा. आता छेद जर समान केला आपण बघा इथं 6 इथं 9 दिसते बरोबर आहे का 6 आणि 9चा लसाअ किती असतो 18 असतो. 6 त्रिक 18 ह्याला पण 3 ने गुणा आणि इकडे 9 2 18 ह्याला पण काय करा 2 ने गुणा. मग काय निघेल बघा 20 त्रिक 60 अधिक 40 2 80 छेद 6 त्रिक 18 9 2 18 म्हणजे 18 लिहून टाका. मग काय निघेल बघा 8 आणि 6 14 म्हणजे 140 छेद किती आला 18 ला. आता भागाला काय निघते बघा 92 18 2 7 14. ठीक आहे बाकी निघते मग 9 7 63 बघा 9 1 9 9 7 63 बाकी राहिली 7 7 परत 0 9 7 63 म्हणजे 7.7 तास येते बघा 7.7 तास म्हणजेच ऑप्शन नंबर 4 बघा 70 ला 9 ने भाग घालवा 7.7 येते.
ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. आता काय दिले बघा प्रश्नामध्ये. एक वस्तू 825 रुपये किमतीने विकून एका व्यक्तीस वस्तूच्या विक्री किमतीच्या 103 रकमे एवढा तोटा झाला. बघा, तीच वस्तू 1265 रुपये किमतीने विकल्यास होणाऱ्या नफा किंवा तोट्याची टक्केवारी किती असेल? ठीक आहे. बघा आता मला सांगा, इथं काय दिले बघा, विक्री किमतीच्या 103 रकमे एवढा तोटा झाला. ठीक आहे. बघा आता बघा, तोटा म्हणजे काय असतो बघा, खरेदी किंमत वजा तोटा बरोबर काय असते, इकडे विक्री किंमत असते. ठीक आहे. विक्री किंमत बघा, आता विक्री किंमत किती आपली 3 आहे. गुणोत्तरामध्ये किती आहे, 3x आहे तात्पुरता. ठीक आहे. बघा, आणि तोटा किती आपला 1/3 आहे. मग ती येते लक्षामध्ये, च्या कशाला आहे बघा, तर विक्रीला आहे. म्हणून 3 काय असते, 3x झाली तुमची विक्री किंमत, आणि ह्याच्या 1/3 मध्ये किती आला, 1x. इथं झाला x झाला तुमचा तोटा. येते लक्षामध्ये 1/3. आता मला सांग, खरेदी किंमत किती असेल बघा. इथं किती असेल, 4x असेल. 4x वजा x केले की बरोबर काय निघते, 3x. बरोबर आहे का? हा, चला आता पुढे काय दिले बघा. हा, तर बरं आता आपल्याला इथं काय निघेल बघा, त्या वस्तूची खरेदी किंमत कळून जाईल आपल्याला. आणि तीच वस्तू काय म्हटली, 1265 रुपये किमतीला विकली तर किती टक्के नफा झाला ते कळून जाईल. बघा आता लक्षात घ्या, तुम्हाला इथं वस्तूची विक्री किंमत किती आहे, 3x म्हणजे झाली 825. 3x म्हणजे झाली 825. आपण काय करू, खरेदी किंमत किती आहे ती काढून घ्या. इथं खरेदी किंमत झाली तर क्वेश्चन मार्क. इथे काय करते, तिरकस गुणाकार करून घ्या. हे निहाला गुणा आणि हे निहाला गुणा. कारण बघा कसं असतं, नफा किंवा तोटा काढण्यासाठी आपल्याला खरेदी किंमत माहित असणं गरजेचं आहे. काय निघेल बघा इकडं, क्वेश्चन मार्क गुणिले 3x. इथे x का घेतला नाही, कारण की x ऑलरेडी आपण घेतला आहे. ठीक आहे. बरोबर 4x गुणिले 825. चला इथे क्वेश्चन मार्क जागायला ठेवा. बरोबर हे 3x बरोबरच्या पलीकडे टाका. बघा 4x गुणिले 825 भागिले 3x. काय निघेल बघा इथं, मग x ला x झाला कॅन्सल. बघा 3 ने भाग जातो का, 5 आणि 2 7 आणि 8 15 म्हणजे भाग जातो 3 ने. 3 1 3, 3 2 6 आणि 2 8, 3 7 21 आणि 1 22, 3 5 15. ठीक आहे. बघा आता क्वेश्चन मार्क बरोबर किती येते बघा, 275 गुणिले 4 म्हणजे काय ते, 275 गुणिले जर 4 केलं तर 4 5 20, 4 7 28 आणि 2 30, 4 2 8, 8 आणि 3 झाले 11 म्हणजे 1100 रुपये. इथे किती येते बघा, 1100 रुपये. 1100 रुपये झाली तुमची खरेदी किंमत. ठीक आहे. आता वस्तू विकली कितीला बघा तुम्ही, 1265 रुपयाला विकली. बरोबर आहे का? मग तुम्ही मला सांगा, 1100 ची वस्तू 1265 ला विकली तर 165 रुपये नफा झाला. आणि नफा कधी पण आपण कशावरती काढतो, तर खरेदी किंमतीवर. खरेदी किंमत किती आपल्या 1100 रुपये. 1100 रुपये खरेदी किंमत आहे आणि नफा किती झाला 165. ठीक आहे. मग ह्याची टक्केवारी किती ती काढायची आपल्याला. बघा मग काय निघेल बघा इथं. चला ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले. 11 ने भाग जातोय का, 5 आणि 1 6, 7 न 6 गेलं 0 म्हणजे बरोबर 11 ने भाग जातोय. 11 1 11, 11 1 11, 5 राहिले खाली, 5 वर 5 55, 11 5 55 म्हणजे 15% नफा झाला. 15% नफा म्हणजे ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा अल्फाबेट सिरीज वरचा प्रश्न आहे. काय दिले बघा ह्याच्यामध्ये, दिलेली मालिका तार्किकदृष्ट्या पूर्ण होण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या जागी काय आले पाहिजे. ठीक आहे. बघा आता एफ च्या पुढे एच कधी बघा, EF, GH 2 घर पुढे गेले की एच, एच च्या पुढे बघा एच, IJ परत हा थांबा 1 मिनिट, आणि एम च्या पुढे पी कधी आहे बघा, एम, NOP म्हणजे बघा एम च्या पुढे पी किती आहे, 3 घर गेले की पुढे. म्हणजे काय असेल बघा, आता इथं बघा 2 घर पुढे गेला, आता इथं 3 घर पुढे जावं लागेल. बघा काय निघते तुम्हाला, हा बरोबर आहे. हा एच पासून इथं परत 3 घर जावं, एचच्या पुढे एच, IJK इथं काय निघेल बघा, के निघेल. इथं के आला. ठीक आहे. अधिक 3 घरं गेले की, आता के च्या पुढे एम कधी आहे बघा, के जे के LM 2 घरं पुढे गेली की बरोबर एम येते. मग थोडक्यात काय बघा, अधिक 2 अधिक 3 अधिक 2 अधिक 3 याप्रमाणे सिरीज पुढे सरकते आपली. म्हणजे इथं पहिलं अक्षर कुठलं आलं तुमचं, के आलं. म्हणजे इथं 1 आणि 3 नंबरच्या ऑप्शनचा विषय संपला. ठीक आहे. बघा 2 नंबरला बरोबर 331 आहे, 331 आहे. मग संख्येचं काय चेक करायची गरज नाही, डायरेक्ट शेवटचा अल्फाबेट बघा काय निघते बघा, टीच्या पुढे बघा ST, बघा STU, एक ने काय आलं बघा, STUVWX बघा, STU इथं व्ही निघेल, म्हणजे के नंतर इथं काय निघेल, EVUVWX म्हणजे सरळ अल्फाबेट आले. एक एक अल्फाबेट पुढचं घेतलं आपण. TUVWX म्हणजे के आणि व्ही कुठे बघा, इथं ऑप्शन नंबर 4 मध्ये. म्हणजे उत्तर येते ऑप्शन नंबर 4, KVN मध्ये 331. ठीक आहे.
चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा नंबर 6 वरचा प्रश्न आहे. काय दिले बघा, दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती संख्या येईल. बघा 14 दुने 28 अधिक 2 30, 30 दुने 60 अधिक 2 62, 62 दुने 124 अधिक 2 126, 126 दुने 200 किती येते बघा 52. बरोबर आहे का? म्हणजे ऑप्शन नंबर 3 252. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, इंग्रजी वर्णक्रमावर आधारित रचनेनुसार JNSX बघा JNSX हे कसं दिले बघा, G K Q आणि V ची विशिष्ट प्रकारे संबंधित आहे. त्याच प्रकारे WOLK बघा WOLK हे काय म्हटले बघा TLJI ची संबंधित आहे. तर त्या तर्कानुसार खालीलपैकी काय RYME बघा RYME शी संबंधित आहे. बघा इथे काय निघते बघा आता, G च्या पुढे J कधी आहे बघा EFG, HIJ बघा इकडे अधिक 3 घरं गेले की काय येते J येते. परत K च्या पुढे N बघा JK, LMN इथं पण अधिक 3 बघा वरती 3 घर जावं लागते अधिक 3 वरती. चला Q पासून S बघा OPQ RS इथं अधिक 2 घरं पुढे गेले की येते बघा खालनं वर गेले की. परत इकडं V पासून UV WX म्हणजे बघा खालून वर 2 घरं गेले की X येते. इथं पण बघा T च्या पुढे इकडे काय नाही ST UVW अधिक 3 घरं गेले की W येते. परत L च्या पुढे बघा L MNO L पासून परत वरती 3 घरं गेले की O येते. परत J पासून बघा J KL अधिक 2 घरं गेले की L येते आणि I पासून परत अधिक 2 घरं गेले की K येते. म्हणजे याप्रमाणे. मग आता मला सांगा RYME दिसतंय बरोबर आहे का? RYME मग आता इकडे आपल्याला खाली जायचंय बरोबर आहे का? मग काय निघेल बघा 3चा गॅप असला पाहिजे बघा. काय निघेल बघा O जर घेतला इथं बघा O पासून R बघा O PQR O पासून वरती 3 घरं गेले की काय येते R येते. बघा आता मग 2 नंबरला काय निघेल इथं 3 नंतर काय परत 3चा फरक आहे. ठीक आहे बघा बघा UV WXY बघा इथं जर V घेतला तर बरोबर आहे बघा V च्या पुढे बघा UV WXY बरोबर 3 घरं वरती गेले काय येते बघा Y येते. ठीक आहे बघा. परत जर K घेतला येतं तर K च्या पुढे बघा K च्या पुढे 2 घरं बघा जावा JK LM बरोबर M येते आणि C च्या पुढे बघा 2 घरं ABC DE बरोबर 2 घरं गेले की अधिक 2 गेले की बरोबर ही येते. म्हणजे काय OVKC म्हणजे ऑप्शन नंबर 2 येते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा सिलोगिझम चॅप्टर वरचा क्वेश्चन आहे. काय दिले ह्याच्यामध्ये, दिलेली विधाने आणि निष्कर्ष लक्षपूर्वक वाचा. विधानांमध्ये दिलेली माहिती सामान्यपणे ज्ञात तथ्यांपेक्षा वेगळी असल्याचे आढळली तरी ती सत्य आहे असे गृहीत धरून दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणता निष्कर्ष दिलेल्या विधानांची तर्कसंगत आहे ते ठरवा. विधाने काय दिली बघा, काही बागा उद्याने आहेत बघा काही बागा उद्याने आहेत परत काही उद्याने स्टेडियम आहेत काही उद्याने स्टेडियम आहेत आणि एकही स्टेडियम इमारत नाही. बघा एकही स्टेडियम काय म्हटले बघा इमारत नाही. एकही स्टेडियम इमारत नाही. स्टेडियमचा आणि इमारतीचा काहीही संबंध नाही. ठीक आहे. चला आता काय करायचं बघा, ह्याला म्हणतो आपण स्टँडर्ड डायग्राम. या एका डायग्राम वरून आपण सुरुवातीला काय करायचं, होकारार्थी निष्कर्ष चेक करून घ्यायचे. होकारार्थी निष्कर्ष कुठला 2 नंबरचा काय दिले बघा, काही उद्याने इमारती आहेत बघा काही उद्याने इमारती आहेत का, काही संबंध नाही. ठीक आहे बघा 2 नंबर काय झालं चूक झालं. चला आता 1 नंबर वाचा. काय दिसते बघा, एकही बाग इमारत नाही. बघा काय म्हटले, एकही बाग इमारत नाही. बघा आता नकारार्थी वाक्य आणि स्टँडर्ड डायग्राम मध्ये ते बरोबर दिसतंय तुम्हाला, कारण की बागेचा आणि इमारतीचा काही संबंध नाही. मग ह्याचा अर्थ काय असतो बघा, तुम्हाला शक्यताची डायग्राम काढून चेक करावं लागते. कुठली पॉसिबिलिटी चेक करावं लागते तुम्हाला, पॉसिबिलिटी. आता बघा फक्त काय करतात आता इथं, उद्यान आणि इमारतीला टिक मार्क करा. सॉरी काही उद्याने इमारती आहे, एकही बाग इमारत नाही. एकही बाग इमारत नाही. म्हणजे आपल्याला फक्त काय यांचा संबंध आपण दाखवू शकतो का थोड्या प्रमाणात ते बघायचं. बघा आता बागा आणि उद्याने काय दिसते बघा, काही बागा काय दिले उद्याने आहेत आणि काही उद्याने स्टेडियम आहेत. ठीक आहे बघा. आता बघा काय म्हटले, एकही स्टेडियम इमारत नाही. बघा एकही स्टेडियम काय म्हटले बघा, एकही स्टेडियम इमारत नाही. आता मी इमारतीचा जो आहे ना तो सर्कल असंही काढू शकतो.
आणि एकही स्टेडियम इमारत नाही. या दोघांचा काही संबंध नाही. मग ही बघा विधानामध्ये जेवढं दिले ना तेवढं तुम्ही डायग्राम मध्ये दाखवणार. डायग्राम मी कशीही काढू शकतो. ही डायग्राम झाली स्टँडर्ड डायग्राम. बाकी जेवढ्या काय डायग्राम निघतील त्या सगळ्या काय असतात पॉसिबिलिटी म्हणजे शक्यता डायग्राम असतात. आता वाचा बघा एकही बाग इमारत नाही बघा. एकही बाग इमारत नाही तर बरोबर येते आणि एकही बाग इमारत नाही तर चुकते का कारण काही बागा इमारती दिसतात तुम्हाला इथं चुकते. मग निष्कर्ष कसा असतो प्रत्येक डायग्राम मध्ये बरोबर आला पाहिजे. इथं ह्याच्यात चुकतं याचा अर्थ काय हे जे वाक्य एकही बाग इमारत नाही हा निष्कर्ष नसून ही एक शक्यता आहे पॉसिबिलिटी आहे त्यामुळे हे पण चुकते. काय निघेल बघा फक्त निष्कर्ष 1 आणि 2 हे दोन्ही सत्य सॉरी निष्कर्ष 1 किंवा निष्कर्ष 2 पैकी एकही सत्य नाही म्हणजे ऑप्शन नंबर 2. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू. तर बघा बॉडमा चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा ह्याच्यामध्ये सरळ रूप द्या बघा. काय दिसते तुम्हाला -1 बघा इथं ब्रॅकेट आहे. ठीक आहे इथं परत गुणाकारात चिन्ह आहे. इथं परत गुणाकारात चिन्ह आहे. ठीक आहे बघा चला काय निघेल बघा इकडे -1 बघा आतमध्ये काय निघेल बघा -5 अधिक -30 म्हणजेच काय झाले बघा 25 आणि 5 झाले 30 बरोबर आहे का -30 झाले इकडं. चला परत इकडे किती येते बघा गुणिले -7. ठीक आहे इकडे वजा किती आलं बघा 8 - 10 म्हणजे 8 मधनं 10 गेले राहिले किती 2 राहिले म्हणजे किती -2 राहिले. ठीक आहे बघा -2 आणि इकडे किती झाले -4. ठीक आहे बघा चला आता काय निघेल बघा हे बघा ह्या दोघांचा गुणाकार केला तर काय निघेल बघा वजा काय होईल प्लस होईल म्हणजे इकडे +30 येते. ठीक आहे बघा +30 आला 30 गुणिले आतमध्ये किती आहे बघा -7 आहे. परत आता बघा इकडे काय निघेल बघा इथं वजा चिन्ह आहेच ठेवा -2 आणि -4चा जर गुणाकार केला आपण तर 4 दुने 8. ठीक आहे बघा 4 दुने 8 आणि वजा प्लस म्हणजे इथं काय ते -8 येते म्हणजे हा वजा इथला आला -2 गुणिले -4 +8 झाला म्हणून ते ब्रॅकेटच्या आतमध्ये फक्त 8 घेतला आपण. ठीक आहे बघा चला आता काय निघेल बघा इकडं इथून इथपर्यंत काय दिसते बघा तुम्हाला गुणाकार दिसते बघा 3 7 21 म्हणजे -210 वजा इकडे किती आले बघा -8 आले म्हणजेच -210 आणि -8 किती झालं -218 म्हणजे आपलं उत्तर काय निघते बघा -218 म्हणजेच ऑप्शन नंबर 3. ठीक आहे इथं चुकलं होतं इथं 218 उत्तर येते. ठीक आहे ऑप्शन नंबर 3. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा नंबर सिरीज वरचा प्रश्न आहे. काय दिले पाहिजे मध्ये दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय आले पाहिजे बघा 4 अधिक 5 किती येते 9 4 आणि 5 9 परत बघा काय येते 9 एकूण हा बघा काय निघते 4 दुने 8 बघा 4 9 19 39 79 बघा 4 दुने 8 अधिक 1 9 बघा 9 दुने 18 अधिक 1 19 19 दुने 38 अधिक 1 39 39 गुणिले 2 78 78 आणि 1 79 79 गुणिले 2 किती निघते बघा 79 गुणिले 2 92 18 बेसाती 14 आणि 1 15 म्हणजे 158 अधिक 1 159 यायला पाहिजे किती 159 म्हणजेच किती येते ऑप्शन नंबर 2. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू आता बघा काय दिले बघा टाइम अँड वर्क वरचा प्रश्न आहे बघा जर 20 पुरुष 56 मीटर लांबीची एक भिंत 6 दिवसात बांधू शकतात तर 35 पुरुष 3 दिवसात तशाच प्रकारच्या किती लांबीची भिंत बांधू शकतात. बघा आपल्याला कुठल्या टाईपचा प्रश्न असतो बघा बघा काम आपल्याला ओळखता आलं पाहिजे काम भागिले माणसे गुणिले दिवस गुणिले तास बरोबर काय असतं बघा काम भागिले माणसे गुणिले दिवस गुणिले तास म्हणजे बघा आता इथं काम समजा हे एक काम आहे त्यासाठी माणसे एक हे इकडे 2 2 2 2 करा. ठीक आहे बघा म्हणजे हे वेगळं काम आणि हे वेगळं काम आहे. ठीक आहे बघा आता काय निघेल बघा यातलं काम कुठलं ते ओळखता आलं पाहिजे बघा काय दिसते 20 पुरुष 56 मीटर लांबीची एक भिंत बघा हे झालं तुमचं काम 56 मीटर लांबीची एक भिंत बघ 56 मीटर लांबीची भिंत बांधा काय दिली बघा 20 पुरुषांना काय म्हणले 6 दिवस बांधू शकतात तर इज इक्वल टू काय बघा तर 35 पुरुष 3 दिवसात बघा तर 35 पुरुष 3 दिवसात तशाच प्रकारच्या किती लांबीची भिंत बांधू शकतात म्हणजे x मीटर लांबीची भिंत बांधू शकतात. ठीक आहे बघा आता x जागा ठेवा आणि काय करा 35 गुणिले 3 बरोबरच्या अलीकडे ना काय निघेल बघा 56 आता हे छेदाचं कुठं जायला अंशाला जाईल 56 गुणिले 35 गुणिले 3 भागिले काय निघेल बघा 20 गुणिले 6 मग काय निघेल बघा इकडे आता बघा किती निघेल बघा 3 1 3 3 2 6 परत बे 1 बे बे 2 4 आणि 1 5 बे 8 16 परत काय निघेल बघा 5 चोक 20 5 7 35 परत काय निघेल बघा 4 1 4 4 7 28 म्हणजे 7 7 49 म्हणजे 49 मीटर येईल बघा x इज इक्वल टू 49 मीटर म्हणजे ऑप्शन नंबर 2. ठीक आहे तर बघा थांबू आता आपण या ठिकाणी